उकडीचे मोदक म्हटलं तर सगळ्यांना खूप अवघड रेसिपी वाटते, पण अजिबात नाही। अचूक प्रमाण जर माहित असेल तर अजिबात गडबड होत नाही। रेसिपी अगदी प्रमाणबद्ध सांगितलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा। महत्त्वाचं म्हणजे कळ्या पाडण्याचं काहीही टेन्शन नाही, सारणही अगदी ज्युसी बनेल, अजिबात क्रॅक सुद्धा पडणार नाही मोदकांना। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। उकडीचे मोदक म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं येतं त्याची स्टफिंग म्हणजेच सारण, तर तेच आपण इथे पहिले बनवून घेऊया। सारण बनवण्यासाठी इथे आपल्याला 1.5 वाटी इतपत ओल्या नारळाचा चव लागेल। इथे मी थोडं जास्त प्रमाणात सारण बनवत आहे, तुम्ही याचा अर्धा रेशो जरी घेतला तरीही चालेल, पण इथे मी 1.5 वाटी जर नारळ घेतलेला आहे तर त्यासाठी मी इथं 1 वाटी गूळ घालणार आहे। आता काय असतं माहिती का, सारण आपण शिजवायला घेतो ना त्यावेळेस काही गुळामधले जे खडे असतात ना ते वितळत नाही, आणि ते वितळले नाही तर आपण जास्त शिजवत बसतो, त्यामुळे बारीक कापलेला जो गूळ आहे तो कडक व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपलं जे सारण आहे ते अगदी चिकट आणि कडक बनतं। असं होऊ नये म्हणून काय करायचं, दोन्ही जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि कमीत कमी अर्धा तासासाठी तरी हा सारण असंच साईडला ठेवायचं। यामुळे काय होईल, जो बारीक चिरलेला गूळ आहे तो मेल्ट होईल आणि जे जाड असे खडे आहे ते सुद्धा सॉफ्ट होतील। तर इथे मी अर्धा तासासाठी याला रेस्टवर ठेवले, बघू शकतात बऱ्यापैकी गूळ आपला इथे मेल्ट झालेला आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि लगेचच याला आपण फ्लेमवर ठेवूयात आणि सारण इथे बनवून घेऊयात। आता काय होतं माहिती का, बऱ्याच घरामध्ये ना जितका नारळाचा चव वापरला जातो तितकाच गूळ वापरला जातो। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग गोडवा कमी अधिक देखील इथे करू शकतात। आता तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि तुम्हाला लवकर बनवायचे असतील तर तुम्ही काय करा, जॅगरी पावडरचा वापर तुम्ही इथे करू शकतात। त्यामुळे हे काय होईल, जॅगरी जी आहे म्हणजे गूळ तो व्यवस्थित लवकर मेल्ट होईल आणि सारणही परफेक्ट आणि व्यवस्थित जमेल। आता सारण आपल्याला फ्लेमवर सोडून अगदी 5 मिनिटं झाली आहे, बघू शकतात नारळाचा आणि जो गूळ आहे याचं पाणी तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे। आता हे पाणी आपल्याला बऱ्यापैकी इथं आटवून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवरती याला शिजवताना अगदी 5 मिनिटं झालेले आहे, बघू शकतात बऱ्यापैकी पाणी इथं आटलेलं आहे। साईडने सारण असं ज्युसी दिसत आहे। आता काय करायचं, या स्टेजवरती आपल्याला काही फ्लेवरिंग एजंट घालायचे आहेत। आता यामध्ये मी अर्धा चमचा खसखस घालत आहे आणि पाव चमचा इलायची पूड घालत आहे। या ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये जायफळ देखील घातले जाते, तुम्हाला जर घालायचे असेल तर ते देखील तुम्ही या स्टेजवर घालू शकतात। यामध्ये 1 चमचा साजूक तूपही घातलेला आहे, पण माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाली, तर तूप आपल्याला इनिशियल स्टेजमध्येच घालायचं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आपलं सारण इथे कम्प्लिटली तयार झालेलं आहे। बघू शकतात कम्प्लिटली ड्राय देखील झालेलं नाही आणि कम्प्लिटली ओलं सुद्धा नाही, साईडने अजूनही हे ज्युसी दिसत आहे। या स्टेजवरती आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि बघा अगदी रसरशीत असं आपलं सारण इथे तयार झालेलं आहे। लगेचच काढून घेऊयात आणि कम्प्लिटली थंड करून घेऊयात। चला तर मग स्टफिंग इथं आपली तयार झालेली आहे, लगेचच बाहेरचे जे आवरण आहे ते इथं आपण बनवून घेऊयात। त्यासाठी आपल्याला इथे उकड बनवावी लागेल, तर उकड बनवण्यासाठी आपल्याला जाड तळाची कढई लागेल। आता यामध्ये काय करायचं, अर्धा कप इथे आपण पाणी घालूयात, सोबतच यामध्ये अर्धा कप इतपत दूध घालूया। यामुळे काय होईल, आपले जे मोदक आहे ते पांढरे शुभ्र मऊ आणि लुसलुशीत बनतील, नक्कीच घालून बघा। सोबतच यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया। यामुळे काय होईल, आपले जे मोदक आहे अगदी चिपचिपे होणार नाही आणि अगदी एक छानशी शाईन देखील येईल, त्यामुळे 1 चमचा साजूक तूप इथे नक्कीच घाला। आता हे जे मोदक आहे ते खायला अळणी लागू नये यामुळे यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे काही फरक तर पडत नाही, फक्त बाहेरचं जे आवरण आहे ते खाताना अळणी वगैरे लागू नये म्हणूनच इथं मीठ घातलेलं जातं। तुमच्याकडे प्रसादामध्ये मीठ जर घालत नसेल तर तुम्ही हे कम्प्लिटली स्किप करू शकतात। आता याला आपण हाय फ्लेमवरती एक खळखळून अशी उकळी घेऊन येऊयात। एकदा की याला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी करायची आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला 1 कप पिठी घालायची आहे। आता ही जी काही पिठी आहे ना, मी अगदी मार्केटची रेडीमेड पिठी घालत आहे, तुम्ही जर होममेड पिठी घालत असाल तर ती सुद्धा इथे तुम्ही वापरू शकतात। पण बाहेरची पिठी ही काही फरक देत नाही, व्यवस्थित असते, सुगंधितही असते, त्यामुळे मी मार्केटची पिठी घातलेली आहे। तर मोजून 1 कप इथे मी पिठी घातलेली आहे। व्यवस्थित पटापट असं मिक्स करून घ्यायचे। गरम गरम असतानाच गॅसची फ्लेम बंद करायची आणि स्पॅच्युलाने याच्या मोठ्या जे काही गुठळे आहे त्या स्पॅच्युलाने आपण मोडून घेऊयात। आता इथे तुम्ही बघू शकता जितकं आपण लिक्विड घेतलेलं आहे तितकंच आपण इथं पिठी घेतलेली आहे। म्हणजे 1 कप जर लिक्विड असेल तर 1 कप इथं पिठी आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे हा रेशो आहे 1:1।
हे एवढं लक्षात घेतलं की पीठ ही आपली अगदी परफेक्ट बनते। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। बघू शकता सारण अजूनही खूप कोरडं वाटत आहे, पण अजिबात टेन्शन घेऊ नका, एक थेंबही एक्स्ट्राचं आपल्याला पाणी लागणार नाही। झाकण लावून याला 10 मिनिटांसाठी रेस्टवर ठेवूया। 10 मिनिटांनंतर बघू शकतात पिठी हलकीशी एकघट्ट व्हायला सुरुवातही झालेली आहे, मस्त मऊसूत दिसत आहे आणि खूप अशी गरम आहे, त्यामुळे याला मोठ्या परातमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित असं मिसळून घेऊयात। आता हे जे पीठ आहे खूप जास्त गरम आहे, त्यामुळे हाताने याला मळून घेणं काही शक्य नाही, त्यामुळे मी अशी काही प्रकारची वाटी वापरत आहे। याचा जो बेस आहे तो अगदी सॉफ्ट आणि एकसारखा आहे, याने आपण अगदी 5-1 मिनिटासाठी याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जर तुम्हाला हाताला सोसवत असेल असं टेम्परेचर असेल तर तुम्ही हाताने देखील याला मिक्स करू शकतात। व्यवस्थित मिक्स करून झालं की याला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। अगदी 4-5 मिनिटांसाठी आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। यामुळे काय होतात, यामधल्या ज्या काही गाठी असतात त्या सर्व इथे मोडून घ्यायच्या आहे आणि एक सॉफ्ट डो आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। हे पिठी जे आहे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे, नाहीतर मोदक बनवताना याचे क्रॅक्स पडू शकतात, म्हणून कमीत कमी 5 मिनिटांसाठी याला व्यवस्थित असं मळून घ्या। पीठ मात्र येथे एकजीव झालेला आहे। आता यावरती आपण 1 चमचा साजूक तूप घालूया आणि पिठाला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊयात। यामुळे काय होईल, आपले जे मोदक आहे ते मस्त लुसलुशीत होतील। कमीत कमी 5 मिनिटांसाठी हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि बघू शकतात हे पीठ तुम्हाला मी तोडून दाखवते। काही अशा प्रकारे याच्यामध्ये हलकीशी लवचिकता येते, यामुळे काय होतं, आपले जे मोदक आहे ते व्यवस्थित बनतात आणि फाटत नाही। त्यामुळे पिठी बनवताना ते व्यवस्थित असं मळून घ्या, पीठ मळताना व्यवस्थित मळून घ्या। तर आपलं पीठ इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे। झाकण ठेवूयात आणि लगेचच याचे आपण मोदक वळून घेऊयात। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही याच्यावरती ओला सुती कापड ठेवा, जेणेकरून हे जे पीठ आहे अजिबात कोरडं पडणार नाही। आता आजचे जे मोदक आहे ते मी कळ्या न पडता या साच्याने बनवणार आहे। तुमच्याकडे असा साचा नसेल तर मार्केटमध्ये खूप इझिली भेटतो आणि खूपच स्वस्त भेटतो, नक्कीच ट्राय करून बघा। त्याआधी अजून एक प्रिपरेशन करून घेऊया। तर येथे ज्या प्लेटवरती आपल्याला मोदक स्टीम करायचे आहे त्याच प्लेटवरती मी डायरेक्ट मोदक टाकणार आहे, त्यामुळे प्लेटला आपण हलकसं तूप लावून याला ग्रीस करून घेऊयात। यामुळे मोदक अजिबात चिकटणार नाही। जो मोल्ड आहे त्याला देखील आपण तुपाने ग्रीस करून घेऊयात, जेणेकरून यांना डिमोल्ड करताना ते अजिबात फाटणार किंवा तुटणार नाही। यामध्ये आता पिठी घालूयात, पण पिठी घालण्याआधी आपल्याला हे पीठ हाताने एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून मोदकाला अजिबात क्रॅक्स वगैरे जाणार नाही। व्यवस्थित फिल करून घेऊया आणि याला आपण एका मोदकचा शेप देऊन घेऊयात। आता हे स्टफ मोदक आहे, त्यामुळे सेंटरमध्ये अशी जागा करून घ्या, जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। या जागेमध्ये आपण स्टफिंग भरूयात। तर स्टफिंग भरताना आपल्याला कंजूसी अजिबात करायची नाही, व्यवस्थित स्टफिंग इथे भरून घ्यायची आहे। जास्त स्टफिंग देखील भरू नका, नाहीतर मोदक सील करायला अवघड जाईल। तर मोदक इथे मी भरपूर भरलेला आहे आणि वरतून जी ओपन साईड आहे त्याला आपण याच पिठाने व्यवस्थित सील करून घेऊयात। व्यवस्थित सील करून घ्या, नाहीतर ज्यावेळेस आपण याला स्टीम करू त्यावेळेस आतलं जे सारण आहे ते बाहेर येईल आणि आपले जे मोदक आहे ते फाटतील। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपले जे बाहेरचं जे आवरण आहे ना ते हलकंसं जाडसर ठेवा, मीडियम जाडसर ठेवा। त्यामुळे काय होईल, आपले जे मोदक आहे ते मस्त पांढरे शुभ्र दिसतील। तुम्ही जर पातळ अशी लेअरिंग जर ठेवली, ज्यावेळेस तुम्ही हे स्टीम कराल ना तर मोदक अक्षरशः पारदर्शी दिसतील, म्हणजे आतमधली स्टफिंग क्लिअरली बाहेर दिसेल आणि मोदकांना पांढरा शुभ्र रंग येणार नाही, आतमधली स्टफिंग दिसल्यामुळे ते विचित्रच दिसतील। बाहेरच्या आवरणाची आपल्याला मीडियम थिकनेस ठेवायची आहे, भरपूर स्टफिंग भरायची आणि मोदक आपल्याला सील करून घ्यायचा आहे। बघू शकतात किती छान असा आपला मोदक तयार झालेला आहे। अजून एक तुम्हाला मी मोदक दाखवते, तोही खूप छान बनतो आणि महत्त्वाचं म्हणजे साच्यामुळे हे मोदक खूप पटापट होतात। म्हणजे जसे आपण कळीचे मोदक बनवतो ना त्याला जितका वेळ लागतो ना त्याचा अर्धा वेळ आपल्याला इथे लागतो, पण थोडा तरी वेळ इथे लागतोच आपल्याला पेशंटली करण्यासाठी। बघू शकतात प्रत्येक मोदक आपलं किती सुंदर होत आहे, अजिबात फाटत नाहीये। असेच मी 5 मोदक बनवून घेतलेले आहे। आता यांना आपण स्टीम करून घेऊयात। याला स्टीम करण्याआधी आपल्याला थोडेसे केसराचे स्टँड मी याला लावून घेतलेले आहे, कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावले तरीही चालेल। आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट, स्टीमर आपलं मस्त चांगलं उकळतं पाहिजे, त्यामध्येच आपल्याला मोदक इथे 12 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचे आहे। 12 मिनिटांनंतर बघू शकतात मोदक किती सुंदर पांढरे शुभ्र दिसत आहे। यावरून कळतं आपलं मोदक किती परफेक्ट झालेलं आहे। बघू शकतात अजिबात क्रॅक्स वगैरे सुद्धा गेलेले नाहीत। तर असा काही आपला मोदक आहे, काढून घेतल्यानंतर 10 मिनिटांसाठी असंच ठेवा, नाहीतर मोदक हे फाटू शकतात। थंड झालेले आहे, लगेचच डिमोल्ड करून घेऊयात। आणि बघू शकतात आपले मस्त पांढरे शुभ्र असे मोदक इथे तयार झालेले आहे।
भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससह मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे। याच पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर तुमचा मोदक अजिबात फाटणार नाही, परफेक्टच जमेल। तर यावेळेस आपल्या गणपती बाप्पासाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा। काही चुका असेल तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मी सुद्धा पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केलेली आहे आणि परफेक्ट जमलेली आहे। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात मंडळी।